नमस्कार मित्रांनो, मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण बोलणार आहोत CTET फेब्रुवारी 2026 बद्दल. तर ज्या नवीन विद्यार्थ्यांना शिक्षक फील्डमध्ये यायचं आहे त्यांच्यासाठी खूप सुवर्ण संधी आलेली आहे. पात्रता एक्झाम आलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये शिक्षकांना देखील जे करायला नाही पाहिजे होते ते केलेलं आहे. TET कंपल्सरी केलेली आहे. तर त्यासाठी पण हे एक आधार आपल्याला होणार आहे. तर आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत की फॉर्मची डेट काय आहे, लास्ट डेट काय असणार आहे, एक्झाम फी किती असणार आहे, कोणत्या साईटवर जाऊन आपल्याला आपला फॉर्म फिल करायचा आहे, कधीपर्यंत आपल्याला आपला फॉर्म फिल करायचा आहे, सर्व गोष्टी आपण बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना देखील शेअर करा, म्हणजे त्यांना पण या पात्रते एक्झामबद्दल माहीत होईल. इथे आपण थोडक्यात बघू मित्रांनो. जर ऑनलाईन ॲप्लिकेशन आपल्याला कधीपर्यंत करायचं आहे ते जर बघायचं असेल तर 27 नोव्हेंबरला म्हणजे आजपासून फॉर्म चालू झालेले आहेत आणि लास्ट डेट असणार आहे 18 डिसेंबर. तर मित्रांनो, जेवढ्या लवकर शक्य होते तेवढ्या लवकर फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा, कारण की 18 तारीख लास्ट आहे. 18 तारखेच्या पहिले आपल्याला आपला फॉर्म भरून झाला पाहिजे. परीक्षा डेट ऑफ एक्झामिनेशन बघितली तर 8 फेब्रुवारीला राहणार आहे. 8 फेब्रुवारी 2026ला वार रविवार राहणार आहे. हे बघा मित्रांनो, इथे दिलेलं आहे 27 पासून आजपासून फॉर्म चालू झाले. 18 तारीख आखरी असणार आहे. एक्झाम आपली 8 तारखेला आहे. तर पेपर कसा होणार आहे? पेपर 2 आहेत आपले, पेपर 1 पेपर 2. पेपर 1 1 ते 5वी शिकवण्यासाठी पात्रता आहे आणि पेपर 2 6वी ते 8वीसाठी पात्रता आहे. तर आपण इथं बघू, डेट आपली 8 तारीख कंपल्सरी फिक्स झालेली आहे. तर पेपर 2 म्हणजे 6 ते 8ला शिकवणारे शिक्षक यांचा जो पेपर राहणार आहे तो असणार आहे मॉर्निंग शिफ्टमध्ये, म्हणजेच 9:30 ते 12 या वेळेमध्ये त्यांचा पेपर असणार आहे. त्यानंतर पेपर 1 म्हणजे 1 ते 5ला शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी इव्हिनिंगमध्ये म्हणजे 2:30 ते 5पर्यंत पेपर राहणार आहे. तर ज्यांचं DED झालेलं आहे ते तर दोन्ही पेपरसाठी पात्र आहेत, पण BEdवाल्यांनी फक्त पेपर 2साठी आवेदन करायचं आहे मित्रांनो. DEdवाले पेपर दोन्हीसाठी आवेदन करू शकतात. ह्या सर्व बाबी, सिलेबस काय असणार आहे, कोणत्या पेपरसाठी पात्र आहेत, या सर्व बाबी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो. तरी सध्या आपण आजची जे नोटिफिकेशन आली आहे त्याबद्दल मेन गोष्ट फॉर्म भरण्याचं कसं काय ते आपण थोडक्यात बघूया. आणि जे पण तुम्हाला अडचणी असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी त्यावर पण व्हिडिओ बनवेल किंवा तुमची अडचण तिथं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. फॉर्म आपल्याला ऑफिशियल साईट CTETवर जाऊन भरायचा आहे. जर तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे मित्रांनो याबद्दल जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मी त्यावर देखील एक व्यवस्थित व्हिडिओ बनवून आणेल आणि तुम्हाला सर्वांना तेवढी मदत होईल. ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला मी देणार आहे मित्रांनो. आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे जॉब स्टेशन R. असं सर्च केलं की आपलं टेलिग्राम चॅनल येते. तर इथे बघा, मेथड ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं भरायचं त्यासाठी इथे डिटेल स्टेप बाय स्टेप दिलेलं आहे. तर तुम्ही एक एक स्टेप बघू शकता. ही PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. आणि जर तुम्हाला फॉर्म भरण्यात तरी अडचण असेल तर मला कळवा, मी त्यावर व्हिडिओ बनवेल, तुम्हाला त्याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करेल. थोडक्यात फी स्ट्रक्चर बघू मित्रांनो की एक्झाम फी काय लागणार आहे. जनरल OBCवाल्यांना लागणार आहे. पेपर 1 जर भरायचा असेल एका पेपरसाठी 1000 रुपये. जर दोन्ही पेपर भरायचे असतील तर 1200 म्हणजे 1200 रुपये लागणार आहेत मित्रांनो. इथे SC ST आणि फिजिकल हँडिकॅप लोकांना एका पेपरसाठी 500 रुपये आणि दोन्ही पेपरसाठी 600 रुपये अशी एक्झाम फी असणार आहे मित्रांनो. इथे तुम्ही बघू शकता मोड ऑफ पेमेंट बाय ऑनलाईन मोड, म्हणजे ऑनलाईन आपल्याला पेमेंट करायची आहे. त्यानंतर आपल्याला कन्फर्मेशन पेज डाउनलोड करायचं आहे. या बाबी लक्षात असू द्या मित्रांनो. सध्या ज्या गोष्टी मला कळवायच्या आहेत तेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो. तारीख वगैरे, फॉर्म आली, ह्या गोष्टी तुम्हाला माहीत व्हावं जेणेकरून आणि तुम्ही फॉर्म भरावे आणि काय कोणता फॉर्म भरावे हे आणि फी वगैरे किती असणार आहे, ऑफिशियल साईट काय, ह्याबद्दल तुम्हाला फक्त सतर्क करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. पात्रता, त्यावर सिलेबस काय असणार आहे, कशी तयारी करायची, ह्या सर्व गोष्टी व्हिडिओ मी एक घेऊन येणार आहे मित्रांनो. तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ॲप्लिकेशन फॉर्म कसं भरायचं आहे याबद्दल काही अडचण असेल किंवा कोणत्याही प्रश्नाबद्दल अडचण असेल मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मी त्यावर देखील व्हिडिओ बनवेल आणि तुमची प्रॉब्लेम लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करेल. इथे बघा मित्रांनो, सांगितलेलं आहे ॲप्लिकेशन फक्त ऑनलाईन सबमिट करायचं आहे, ते या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन. ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो. इथे सांगितलेलं आहे अप्लाय करायच्या पहिले मिनिमम क्वालिफिकेशन NCTEनं जे फिक्स केलेले आहे ते असली पाहिजे मित्रांनो. ते काय आहे ते सर्व आपण डिटेल पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ह्या सर्व गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो की कसा पॅटर्न असणार आहे पेपरचा, काय सिलेबस असणार आहे, कशी तयारी करायची आहे, या सगळ्या गोष्टी आपण एकेकानं बघणार आहोत मित्रांनो. तर तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मला वाटते आज मी तुम्हाला आवश्यक असलेली आजपुरती माहिती दिलेली आहे. तर उद्या जी आवश्यक गोष्ट आहे ते मी उद्या माहिती पुरवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. तर इथेच थांबूया. फी स्ट्रक्चर लक्षात ठेवा. धन्यवाद मित्रांनो. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.